आपण चाललेत चिंचाची गोंद घेऊन चिंच विकायला. आणि ती एवढी जड आहे, कुणाच तरी वाट बघतात उचलू लागायला. मी मला म्हटली तू अजिबात उचलू नको, जर उचललं तर बघ बोलणार नाही तिच्यासोबत, कारण की ती गोंदच खूप जड आहे. किती किलो असेल? 55 किलोची. खूप दाबून दाबून भरलेत. काल किती किलो भरली? 55 57. त्या गोणीच्या अंदाजावरून या गोणीचं माप सांगितले 55-57 किलो असेल. आपण बोलते ते, मी काय बोलणार ते आधीच बोलत बोलत मला काय बोलायचं ते आपा बोलतात ते तिकडून. तशी उचलली असती पण नको, कसं पोटात दुखायचं. हा म्हणजे का मम्मीची बोलणी. अजून बऱ्याच चिंच आहेत. आता आपण आले ना चिंच विकून, ही मग परत चिंच काढायच्यात. चालूचा पाय दुखतोय बरं का एक, त्याला इथून चढता येत नाही. एक तसा पाय वर करून उभा राहिलाय. मी त्या दिवशी बघितलं. लालू खाली पाय ठेव. अय लालू. आपण आज काय आणणार, द्राक्ष का कलिंगड? द्राक्ष घेऊन आज 1 किलो बघा ते मी. गाडी कधी सर्व्हिसिंगला टाकायची? गाडी सर्व्हिसिंगला कधी टाकायची? तर बघा सारखी बंद पडते. लालू रस्त्यावर नको जाऊ. य लालू, रस्त्यावर काय करतोय तू? गाड्या येतात, जा तिकडं. चल. काकूंचं काय चाललंय इकडं? शेंगा फोडायचं काम चाललंय काय? काकू इथं याच्यासाठी बसतात कारण की अवनीश तिकडे खेळतोय, मग दोन्ही कामं होतील. लक्ष पण राहील अवनीशवर, शेंगा पण फोडून होतील. माझं लगेच डोकं दुखतं असे कच्चे शेंगा खाल्ल्या, पण ते कवळ्या असतात ना, ते खायला गोड लागते. कुठं चालले रे? आजोबा आले, लवकर ये. आली 2 तुफान. येते मी आज सेम कलरचे शर्ट घातले. हा आहे अर्णव आणि हा आहे अवनीश. हाय, मी सायकल चालवतो. म्हशी सारखा काय करता? हाय. मला प्राणी लई आवडतात, म्हणजे प्राण्यांसारखाच बोलतो. हो का? आय एम डॉग लव्हर. म्हणून राणी आल्यावरती पळतो. राणी आल्यावरती तिच्या मागे पळतो. आता उन्हाचा कशाला फिरतो? जायचंय ना तुला. ते गर 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 फिरतात. मग अशीच बोलला होता ना 1 राऊंड मारू का म्हणून. आर्नो फुल टोपी घालून, तहान लागल्यावर तिथं बॉटल आहे, ओनो खेळायला, सगळं सोबत घेऊन फिरतोय. पडलं. किंग रायडर, द प्रो रायडर. काय झालं रे? तुम्हाला सुध असते का सायकल चालवताना? सुध असते का तुम्हाला? अरे आम्ही खाली नव्हतो बघत, मी समोर बघणार का खाली बघणार. सगळीकडे लक्ष असलं पाहिजे. कधी पण असं ये आलं ते बहुतेक आम्ही नाही तर कोणीतरी केले, मला नाही माहिती. आम्ही पक्का नाही आम्ही केले का कोणीतरी. कोण करणार आता? आमच्या लालूचा आणि यांचा काय छत्तीचा आकडा काय म्हणजे, जसे हे लहान होते ना, लहानपणापासून तो लालू यांना बघितलं ना डायरेक्ट धावून जातो. 1-2 वेळा चोच पण मारली ना तुला.
आर्यन आत्ता पण ना इथं उभा आहे ना समोर, इथे उभा राहिलाय. रस्ताच अडवलाय त्याने डायरेक्ट. जायचं इकडून तिकडे. एकच काय गेला रे तो? येईन बघ आता तिकडून पळत. बघतोय बघ कसा. आमच्या आंब्याला कशा कैऱ्या आल्यात. पण हवा सुटली की खूप कैऱ्या गळतात. ह्या मोठ्या आहेत, त्याच्या बाजूला छोट्या छोट्या ज्या कैऱ्या आहेत ना, त्या सगळ्या खाली पडतात तिथे. हॅलो गाईस, हाय बाय. बाय. अर्णवची बॉटल संपली होती पाण्याची, तर बॉटल भरून चाललाय. ऊन बघत नाही काहीच नाही. आता मी 3 वाजेपर्यंत सायकल चालवतो. मध्ये जेवायला येतो. काय बघ, माझ्याकडे पाण्याची बॉटल. गरम झालं टाका पाणी तोंडावरती. पैचं उलो खेळायला जे करायचं कर. चला बाय. आता मी चाललोय. कॅप वगैरे घालून चाललोय सगळं. आजारी पडल्यावरती मग मम्मी चांगली काठी रेडीच आहे मम्मीची. उन्हात बिन्हात काय फिरू नको अर्णव. जायचंय तुला 8 दिवसांनी, तिकडे जाऊन आजारी पडशील. चालतं गाईस. अजून 2 जण येणार आहेत. हे 2 आले आहेत, अजून 2 जण येणार आहे, आर्यन आणि आराध्य. मग तर काय विचारायलाच नको. मे मध्ये येणार. मग तर बार गाईस खाण्यासाठी माझ्याकडे आहे हे पिवळे अंगूर. द्राक्षे. अंगूर. आप्पा मगाशी आलेत आणि आप्पांनी काय आणलंय माझ्यासाठी? द्राक्षे. मी म्हटलं होतं मगाशी घेऊन या म्हणून, पण आमचं दरवर्षीच आहे. चिंच विकायला जातात ना त्यावेळेस द्राक्ष घेऊन येतात, नाही तर कलिंगड घेऊन येतात दरवर्षी. म्हणजे तसं पण आणतात, पण हे आमचं ठरलेलंच आहे. कशी किलो होतो? 100 रुपये. 20 रुपये होते ना ते? 120 होती ना? ते आता 100 झाले. कसं घेतलं बायक ते दुकान वाढलं होतं, मग ते बाईक गेलोच आहे. म्हणजे इथं पण तुमचं मग तिकडे ना 100 म्हणली, मग काय कमी नाही. ही चांगली आहेत पण पिवळी दिसतात. उन्हाळा वाढला ना, उन्हाळ्यामुळं असं करा हे. घुंगुरू बेटा, तुला यायचं फिरायला? आमची राणी पण द्राक्ष खाती, बघायचं का? राणी धर. ए राणी धर. धर इकडे धर. आपण वेळा घेतला तर शिडी घेतात येत. आणि आता आम्ही चाललोय फणस काढायला. मम्मी यायचं का तुला फिरायला? मम्मी दररोजच वावरात जाते फिरायला, मला आज काय नाही तू. पहिली पुढं पाहिजे. गेली खारुताई शोधायला. आम्ही मागे पण एकदा चेक केलं होतं, तेव्हा ते कच्चं होतं, पण आता आपण म्हणतात त्याचा थोडासा वास यायला लागलाय, मग आपण काढूयात. दुसरी पण छोटी छोटी फणसं यायला लागली तिथे, पण त्याच्यातली सगळी नाही टिकणार, काही जण पडून जातील. हे किती काळं झाले, चांगलं निघाल का? पण हळू बर का. हा पिकलंय म्हणजे असं दाबतंय का? कापा तुम्हाला सांभाळा पण. किती काळा पडलाय. तरी पण दाबत नाही. कसं काय एवढं आहे? येतो पिकल का तो? उकललंय. 2-3 दिवस ठेवून बघू. एक बाजू चांगली पण त्याची, एक बाजूच काळी पडली. मला वाटलं पार एकदम खायजोगा झालाय. काय करते इकडे? गवत खातीये. राणी भूक लागली का तुला? खाली एक पण फणस दिसत नाही, सगळे वरच आहेत. इथे 2 आलेत खाली, पण ते राहिले पाहिजेत, ते सगळे पडून जातात कळे.
मी राणी आम्ही सगळे इकडे झाडाखाली उभे आहेत आणि अर्णवला पण इकडे यायचंय, पण अर्णव इकडे येत नाही कारण उभा आहे. अर्णव, हे अर्णव ये ना इकडं. लालू त्याला येऊन देत नाहीये. अर्णवचा आवाज ऐकलेला लगेच तो तिकडे उभा राहिला त्या बाजूला तोंड करून. कुठे होतो? कस तिकडे नको जाऊ. हॅलो गाईस, मी तिकडे येणार नाहीये कारण की तिथं लाल्या कोंबड्या आहेत. नाही ये तू ये. मी नाही येते. ये ना बघू त्यांना बघू दे तरी काय करतोय तो. बघ ऐकतोय सगळं. हे लालू पटकन अशीच तिकडे या. राणीला पाठव इकडे. राणी आपली बिचारी माझं बाळ आहे. ओ राणी. निघाला बघतो तुझ्या आवाजाने. हे बघ राणी आत्या नाही. नाही. जा लालू. सायकल टाकून दिली आपल्यावरती. सांगतोय आधी. तो बघ ना तुझ्याकडे यायला लागला कसं तिरका तिरका चाललाय. ये ना थोडा पुढे ये. ये ना बघू दे तर त्यांना काय करते बघू दे ना. त्याने नाटक केलंय खायचं माहितीये का. तो इथून जास्त परंतु खायचं नाटक केलं तो गेल्यावर ते बघतो आता इकडं. आपण आता चिंच काढण्यासाठी खाली बारदाण टाकतातच. तसं नाही निघत का. अडकते ना ती मध्ये फांद्यांमध्ये. राणी तू पण जा. चल यायचं. जा वर बस खारू त्याला येत वर जा. चल या. चालू या. तुला नाही नेलं. येत का गोल गोल काय फेऱ्या मारतीये. आपण वर लक्ष ठेव बर का. बर का वर बघत राहा सारखी लक्ष ठेव. खूप मोठ्या माणसाला मी बसवलं इथं लक्ष ठेवायला आणि ते मी जाते मला स्वयंपाक करायचा. चिंचांचा पाऊस पडलाय बारी इथं. केवढ्या चिंच आहेत. आजी नवं बारदान काय उचलल्यावर टाकलं किती उंच गेलेत. मम्मीला मला पाडाची चिंच खायची होती पण काही भेटली नाही. मला एकदम लाल चिंच खायची मस्त. ही नाही ही थोडी सुकलेलीच आहे. मम्मी लाल चिंच दे ना सापडून. का ग निघाल का लाल. इथे पण एक आहे. टरकाला नको नाही पण ही नाही. टरकाला असेल तरच दे. बघू आपण फोडून ही कशी. एवढी लाल नाही आहे तरी थोडीफार. साखरेसोबत खूप भारी लागते. साखर आणि चिंच खायची खूप भारी लागते. हाताने तोडतं ते का. एकदा पाऊस पडा ना चिंचाचा. कसा आहे चिंचाचा पाऊस. लय आंबट आहे लय आंबट आहे.
अवनीशचा ना अर्णवचा खूप आवाज येतोय. आपण बघू काय चाललंय त्यांचं. तेवढ्यातली होती. रुसलाय काय? मी याच्या अगोदर चांगले खेळत होते. नुकतीच त्यांची भांडणं झालीत. मी चुकीच्या टायमिंगला आले. मस्त इथं खाट टाकली आहे. झाडाची सावली आहे. काय झालं रे अवनीश? अरे मी एक साल का 2 साल मी बघितले नाही तर रुसला. छोकोनी पण झोपून घेतली. जाय तिकडे. एवढ्या चिंचा काढल्यात आम्ही आज. अजून मम्मी तिकडे वेचतीये. चिंच काढणं म्हणजे काही सोपं काम नाही. शेंडी आली. चिंच काढणं काही सोपं काम नाहीये. आप्पावरती झाडावर चढतात आणि काठ झाडावरून पडायची भीती असते. तर दिवसभर आमचा दिवस हा इकडेच जातो सगळा. आधी हे बारदान आथरायचं आणि मग चिंचा पाडायच्या, त्या गोळा करायच्या, ती गोणी भरायची आणि मग त्या सगळ्या घेऊन जायच्या. आप्पा तिकडे गायांचं काम करत होते. त्यांना अजून गवत पण आणायचं गायांसाठी. यावर्षी आम्ही ठरवलं होतं की चिंच द्यायच्या म्हणून, म्हणजे हे पूर्ण झाड देऊन टाकायचं. मग ते लोक येतात, चिंच काढून घेऊन जातात. एक ठराविक क्रम असते. हां अगोदर माहीत नव्हतं ना ते तिकडं पडतील म्हणून. सगळ्या त्या गवतात पडल्यात. म्हणजे आम्ही बारदान आथरलं होतं पण ते इथपर्यंतच होतं. तिकडं सगळ्या पडल्या. तर ते त्या लोकांना जर झाड उधळं दिलं तर ते लोक त्यांच्या ते येतात आणि चिंच पाडून घेऊन जातात. आणि जर आपल्याला काढायचं असेल स्वतः तर मग हे सगळं आपल्याला काम करावं लागतं आणि स्वतः विकायच्या. तर आम्ही यावर्षी ठरवलं होतं द्यायचं म्हणून. पण आम्हाला जेवढ्या रक्कम मिळते द्यायचं होतं तेवढ्या ते नाही बोलत होते. 5,000 बोलत होते. आणि आम्हाला अंदाज माहिती आहे की हे 5,000च्या जास्त होणार आहेत चिंच विकून. त्यांना त्यांची मजुरी असते, माणसं असतात काढायला, गाडीचं भाडं असतं. पण ते पण देऊन अजून जास्त पैसे याचे होणार आहेत असा आम्हाला अंदाज होता. तर आम्ही जे रक्कम त्यांना बोललो ते नाही बोलले. मग आम्ही स्वतः काढायला घेतली. आणि आता आमची हे 3 पोती विकलीत. आता हे 2 पोती भरतील म्हणजे 5 पोती. तर अर्धी किंमत तर आमची आत्ताच झाली आहे. अजून बघू, अजून थोडा माल आहे वर झाडावर आणि बघू आता किती पैसे होतात ते. पण चिंच घडी काढणं की काही सोपं काम नाही आहे. आता आम्ही किती मम्मी, मी आणि आप्पा आम्ही तिघंजण काढत होतो. आमचा तिघांचा पूर्ण दिवस त्याच्यामध्ये गेला आहे. म्हणजे आम्ही घरी काढली पण आमची मजुरी वाचली कारण की आम्ही स्वतः काढली. काय म्हणते मम्मी? मम्मी म्हणते जीव गेलाय आमचा पर दिवसभर. कशाचं सोपं आहे, मजुरी वाचली. पण पुढच्या वेळेस खरंच देऊन टाकायचंय. खूप अवघड आहे. आम्हाला लक्ष ठेवावं लागतं. आपण झाडावर गेले का एकतर ते फांद्या खूप पातळ आहेत आणि एकदम टोकाला चिंच आहेत आणि ते काय करतात वरती जातात फार शेंड्यावरती त्या चिंचा काढायला. तर मग भीती वाटते, थोडंसं रिस्की काम आहे. अर्णवचा फ्रेंड आलाय चिंच खायला. मला म्हणतो दीदी मला चिंच दे ना थोड्या. इकडे मम्मीकडे खराब आहे ती. त्याच्यातली चांगली खराब केला खातो. हे बघा आमचं घुंगरू. लालूने पूर्ण उकुरड्या भुसभुशीत करून टाकला. लालू आरोळी दे. आप्पा गवत घेऊन आलेत. आता चिंच भरायच्यात. मम्मी तिथे चिंचा निवडायला बसली. ह्या चिंचा निवडून भराव्या लागतात. हे अशा काड्या त्याच्यामध्ये येतात, त्या बाजूला काढायला लागतात. आणि अशा काही खराब पण असतात, खारोत्याने खाल्ल्यात ह्या, त्या पण साईडला काढायच्यात. तिकडे आपण गवत तोडतात. तेवढ्या वेळात आम्ही एवढं निवडून ठेवतो आणि मग पोती भरू. आप्पांनी मला पूर्ण झुपकाच काढून दिलाय चिंचेचा. अजूनही की तिकडे गाडीवर ठेवलाय. पाडाची चिंच नाही भेटली, पण एवढ्या चिंचांमध्ये एक सुद्धा पाडाची चिंच नाही.